भाजप नेते किरीट सोमय्या आपल्यासोबत आहेत। किरीट सोमय्याजी, आपल्यापर्यंत नेमकी काय माहिती आहे आता, जसं आता आपण बघतोय दृश्य आणि ज्या पद्धतीने हा होर्डिंग अडकलेला आहे, आपली काय अपडेट आहे आता, आपल्याकडे काय ताजी माहिती आहे? वास्तविकरित्या महिनाभरापूर्वी हे होर्डिंग गैरकायदेशीर आहेत आणि त्याचं आम्ही हरकत घेतली होती, व्हिजिट केली होती। याच होर्डिंगसाठी आसपासची झाडं त्या होर्डिंगच्या मालकाने केमिकल टाकून मारली होती। डझनहून अधिक लोक अडकलेली आहेत। या होर्डिंग वाल्यावर कारवाई करण्यासाठी 2 दिवसापूर्वीच महापालिकेने नोटीस दिली होती। या होर्डिंग मालकाच्या विरोधात पोलिसांनी FIR पण दाखल केली आहेत आणि म्हणून इथं अनेक लोक अडकले आहेत। पण त्याचबरोबर हे होर्डिंग बेकायदेशीर होतं, म्हणून होर्डिंग मालकांची ताबडतोब त्याला अटक करावी अशी मागणी मी केलेली आहे। 10 मिनिटात मी त्या जागेवर पोहोचत आहे की एवढा मोठा साईजचं होर्डिंग परमिशन घेतल्याशिवाय बेकायदेशीर प्रमाणे लावलं, त्याचं व्यवस्थित बांधकाम झालं नव्हतं। यासाठी ज्या झाले त्या सगळ्यांसाठी जबाबदार तो होर्डिंगचा मालक आहे। ताबडतोब कारवाई करावी लागणार। किरीट सोमय्याजी, जसं आपण सांगताय की होर्डिंग मालक जो आहे त्याने अशा पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने हे होर्डिंग लावलं आणि कारवाई तर करावी लागेल, मात्र आता जी घटना घडलेली आहे तिकडच्या लोकांना वाचवणं ही आपली प्रायोरिटी, हे प्राधान्य आपलं असणार। साहजिकच तिकडे यंत्रणा काम करतात। तुमच्याकडे काय बातमी आहे, कशा प्रकारे आता रेस्क्यू करण्यात येईल तिकडे लोकांना? या इथे सगळे पोलीस, महापालिका, फायर ब्रिगेड या सगळ्यांची मदत घेतली जात आहे। हॉस्पिटल वाले पण तयार आहेत। एका बाजूला ती कारवाई सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसरे पण जे होर्डिंग आहे इथले तेही ताबडतोब यासाठी पण त्या होर्डिंग मालकाला नोटीस दिली जात आहे। त्या होर्डिंगच्या, तुम्ही जसं म्हणताय होर्डिंग बेकायदेशीर होतं, तर त्यामध्ये राजकीय काही हस्तक्षेप होता, राजकीय काही नेते त्याच्यामध्ये, राजकीय काही पक्ष गुंतलेले आहेत, असं काही आहे? असं आहे की आपला पण रिपोर्टर त्या दिवशी तिथे आला होता। त्या होर्डिंगसाठी कायदेशीर परवाना घेण्यात आला नव्हता। बरं. आणि होर्डिंग वाचवण्यासाठी, लावण्यासाठी हे तांत्रिक दृष्ट्या त्याचा रिपोर्ट तयार होऊन बांधलं पाहिजे, तसं काही करण्यात आलं नव्हतं। म्हणून महापालिकेने 2 दिवसापूर्वीच हे होर्डिंग काढून टाकण्याची नोटीस दिली होती। बरं. म्हणून याला 3 बाजू आहे। एक पक्ष आहे की आता जे लोक अडकले आहे त्यांना वाचवणं। दुसरी गोष्ट, यासाठी जे जबाबदार आहेत त्याच्यावर फौजदारी कारवाई व्हावी। तिसरी, या निमित्ताने मी मुंबई म्युनिसिपल कमिशनर, जो लायसन्स डिपार्टमेंटचे डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर, त्यांच्याशी बोललो आहे की मुंबईतल्या मोठ्या मोठ्या होर्डिंग सध्या बेकायदेशीर कायदेशीर लावण्यात येत आहेत, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं। आणि असा हवा जर पडत असेल तर कधीतरी तो भयानक घटना ही घडलीच। तर या 3 प्रकारचा या गोष्टीचा मी पाठपुरावा करीत आहे। धन्यवाद किरीट सोमय्याजी, या सगळ्या अपडेटबद्दल, या माहितीबद्दल। भाजप नेते किरीट सोमय्या आपल्यासोबत होते। त्यांचं असं म्हणणं आहे की होर्डिंग बेकायदेशीर आणि आपण पाठपुरावा करतोय आणि होर्डिंग मालकाला अटकही व्हायला हवी, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी। मात्र सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार कोसळलेल्या होर्डिंग खाली अनेक जण अडकल्याची भीती आहे। काही गाड्या अडकलेल्या आपल्याला काही वेळापूर्वी आपण बघितलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे आता त्यांना रेस्क्यू कसं करण्यात येईल हाच एक मोठा आव्हानाचा प्रश्न आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।